एक मॅच टाइम आहे, एक मॅचची टायमिंग आहे त्यांना. ते बोलतात तुझा आवाज दिलाय. चला त्रिमूर्ती संघाला आपण यथोचित सन्मान देतोय. मी दर्शन कुल्याला विनंती करते आणि त्यांचा चला थोडं स्पीड अप घ्यायचं. पंच 7 मिनिटं झाली सामना संपवून. एकही चेंडू राखला गेला नाही. नाणी संघ गावाने संघ पहिला चेंडू आणि पुढचा चेंडू पंचांचा इशारा. 9+ षटकार. संघाचं खातं मात्र ओपन केले. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. षटकार एक चौकार सांगा. बाउंड्री लाईनवर प्लेयर सद्गुरू क्रिकेट संघ दाबेल. आपले राखीवकडे विनंती असेल फक्त बॉल पकडायचा नाहीये. आपण चौकार किंवा षटकार सांगायचंय. षटकार. धन्यवाद. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा राज विरुद्ध यश. यशने मात्र आपला इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूचे षटकार. एकही चेंडू अजून खर्च केलेला नाहीये. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर चेंडू वापरला या ठिकाणी. 34 धावण्यात मात्र यश आले. एका धावांनी धावसंख्या मात्र पुढे झाली. एका चेंडू एक लिगल चेंडू झाला आणि 8 धावा. चला थोडं पुढे घ्यायचं आपण. बोलूया पुढील चेंडूकडे. राज या चांगला सज्ज. सुरेख चेंडू षटकारानंतर मात्र थोडे कमबॅक केले. सुरेख चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर. चेंडू चालला मैदानात गुरगुरल्या करायचं. येतोय सीमारेषे बाहेर चौकार. चला राखीव खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवायचं. चेंडू खूप लांब जातोय. धावसंख्या पोहोचली 2 अंकामध्ये. धावसंख्या झाली 12 धावा. यावेळेस मात्र गणेशनी मात्र भरपूर समाचार घेतलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवला. परंतु क्षेत्ररक्षक बाहेर आहे. दर्शक पुन्हा एकदा चेंडू त्याला सीमारेषेवर आहे. संधी असेल डीजेला. परंतु डीजे वाला करतो भोजन. बॅक टू बॅक येतात चौकार. गणेशला पडलेला इथून. पुढील चेंडू पुन्हा एकदा गावाने संघाकडून गणेश पाहतो आपण. यावेळेस मात्र बॅटने कडा घेतले. खिलाडी होती दाखवली. गणेशला परतावं लागेल माघारी. गावाने संघाला लागला पहिला झटका. धावसंख्या झाले 16 धावांनी लागला पहिला झटका. गणेश माघारी परतलाय. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. डीजे प्लीज.
लगेच आपण सामन्याकडे वळू. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत, याच्यानंतर जे सामने आपण पाहू. एका बाजूला शिवप्रेमी गांगेश्वर गावाणे वर्सेस सोमजाई महालक्ष्मी नाणीज यांच्यामध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय. शिवप्रेमी गांगेश्वर प्रथम बॅटिंग करताना, फलंदाजासाठी वरती मयूर. यॉर्कर लेवलचा चेंडू आणि त्रिफळाची तिथे मात्र परतावा लागेल बॅट्समनला. बॅक टू प्रविलियन, सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला. अफलातून गोलंदाजी, बॅट्समन बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला. डीजे वाले बाबू थोडं गाणं. एकंदरीत पहिलं षटक प्रगतीवरती असताना धावसंख्या पोहोचतीये 16 धावा. षटकाची समाप्ती, पहिल्या षटका समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या 16 धावा स्कोरवर वरती. बॅट्समन पिंट्या, बॉलर नेम सांगायचंय. वेद, गोलंदाज मार्कवर वेद. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत धावा खर्च केल्या 16. कुणबी समाज 18 गावचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी हरवडे साहेब उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मानव कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. वेद गोलंदाजच्या मार्कवर. सर टाकून घ्या चेंडू प्लीज, एवढा वेळ नका घेऊ. सुंदर चेंडू, सुंदरसा प्रयास केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक धावा कंप्लीट, दुसरा धावा होऊ शकते का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. अफलातून फलंदाजी आपण पाहतोय. शिवप्रेमी गांगेश्वर क्रिकेट संघाकडून पुन्हा एकदा हलक्यातून ड्राईव्ह केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत. खूप शेवटला जाऊन अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने गाठले सीमारेषा. चेंडू चाललाय वन बम सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी डीजे. पहिली ही होईल ना, वरती लावले आता. सुंदर चेंडूला प्रयास केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. याच्यानंतरचा होणारा सामना असेल श्री सद्गुरू क्रिकेट क्लब दाभिल मोरेवाडी आणि साईराज क्रिकेट संघ साईधाम. सद्गुरू क्रिकेट संघ दाभिल मोरेवाडी आणि साईराज क्रिकेट संघ साईधाम हा सामना होईल. याच्यानंतर याची नोंद घ्या. सुंदर चेंडू, स्लोअर वन चेंडू ठेवण्यास समजलेला चेंडू तो लेग बायच्या रूपाने 1 धावा कंप्लीट केली. एकंदरीत धावसंख्या 1च्या मुदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 24. दुसरं षटक प्रगतीवरती असताना वेद यांचं
सुंदर चेंडू ला दिशा दाखवली, चेंडू पाठवला डीप मिड विकेटला, सीमा रेषेमार येतोय खणखणीत षटकार डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. पंच सांगतील लेग बायचर, पण एक धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केली आणि 2 षटकांची एकंदरीत समाप्ती, एकंदरीत 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतीये 31 धावा 31. त्याच्यानंतर सामने 2 षटकांचे ना, ज्याच्यानंतर जे सामने 2 षटकांचे होतील याची नोंद घ्यायची आहे. 2 षटकांचे सामने होतील याच्यानंतरचे. चला लगेचच नाणेफेकीसाठी या. श्री सद्गुरू क्रिकेट क्लब मोरेवाडी वर्सेस साईराज क्रिकेट संघ साईधाम. आपला विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. नंतर मग हा, नंतर वरचा, नंतर खालचा. गोलंदाजचे मार्कर सुनील. पॉवर प्लेचा सॉरी या पहिल्या इनिंग मधील शेवट षटक हाताळण्यासाठी सज्ज सुनील. बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धावा कंप्लीट, दुसरा धावा करू शकतो, दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं अफलातून क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केला. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदरीत धावसंख्या होतीये 33 धावा स्कोरवर वरती. सुंदर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्कर लेवलचा चेंडू, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. काही सगळ्याच्या 8 क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही पुन्हा एकदा धावसंख्या उंचावते. सुंदर आणि तेवढंच क्षेत्ररक्षक सुंदर आपण पाहिलं. सुंदर फटका सजवला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, ती कोणतीच चूक केली नाही. बॅट्समॅनला मात्र परतावं लागेल. बॅक टू प्रविलियन संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. ऍक्च्युली विषय कसा आहे माहितीये का, सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात पुढील चेंडू पुन्हा एकदा. सुंदर चेंडूला दिशा दाखवली. चेंडू चाललाय ऑन साइडला, सीमा रेषेबार येतोय खणखणीत षटकार डीजे.
चला नाणेफेकीसाठी साईधाम क्रिकेट संघ चला वरती. या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले सन्माननीय लक्ष्मणजी हरावडे साहेब यांना मी विनंती करतो की आता होणाऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सामना 2 षटकांचा असेल, पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर फणसू फायटर्स फणसू वर्सेस आरू 11 रुकी हा सामना होईल याची नोंद घ्यायची आहे. फणसू फायटर्स फणसू आणि आरू 11 रुकी दोन्ही संघांना विनंती असेल की लगेचच नाणेफेकीसाठी या. फणसू फायटर्स फणसू आणि आरू 11 रुकी दोन्ही संघांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. काय बॉल चॉईस आहे का? दोन नवीन बॉल नवीन बॉल भेटेल. ओके दोन नवीन बॉल द्या ना. या ठिकाणी संघ दाखल होतोय शिवप्रेमी गांगेश्वर गावाणे वर्सेस सोमजय महालक्ष्मी नाणीज याच्यामध्ये चालू असलेली लढत. प्रथम फलंदाजी करून या ठिकाणी धावसंख्या ठेवलंय 45 धावांचं लक्ष ठेवलंय. 18 चेंडू 45 धावांचं लक्ष सोमजय महालक्ष्मी नाणीज संघाला ठेवलंय. चला लगेच थोडं फास्ट चला. फणसू फायटर्स फणसू वर्सेस आरू 11 रुकी दोन्ही संघाला शेवटचा बॉल असेल लगेच नाणेफेकीसाठी या. नानीचं दाखव नानीचं राहिला म्हणून बोलतो हे मला नाही समजलं काय अरे इथं काय बाकीचं आलंय हे इथे दिसतंय ना. हिची 500 बाकी आहे 500 झाले. आता तुला त्यांनी 500 रुपये कोणी पाठवले? हां ते आप क्लिअर कर. ते क्लोज झालं ना. सलामीचे बल्लेबाज सोमजय नाणीज संघाकडून बॅट्समनची नावं सांगा. यार एक्स्ट्रा प्लेअर कृपया माईकडे पाठवा प्लीज. एक प्लेअर लगेचच माईकडे पाठवा. नाणीज एक एक्स्ट्रा प्लेअर या लगेच प्लीज. फास्ट या जरा. सोमजय महालक्ष्मी नाणीज क्रिकेट संघ आपला राखी प्लेअर माईकडे पाठवा प्लीज. फणसू फायटर्स फणसू आणि आरू 11 रुकी आपल्याला शेवटचा कॉल असेल. जर का आपल्याला यायचं नसेल तर सांगा, शेवटचा सामना ठेवतो मी. बाकी सामने पहिले खेळून घेतो. या ना फणसू फायटर्स दोन्ही संघ या चला लगेचच. बॅट्समन नेम कोण आहे? स्ट्राईकला वैभव आणि नॉन स्ट्राईकला आहे. नाही नाही आता टॉस झाला ना, तो रेडी करून ठेवलाय. तुमचा टॉस उडवून घ्या. हा उडवून नंतर खेळणार. चला या ठिकाणी नाणेफेक पुन्हा एकदा मी हरवडे साहेब यांना विनंती करतो की आपण याच्या नंतरच्या होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचं गोल करायचं आहे. एका ठिकाणी फणसू फायटर्स आणि आरू 11 रुकी संघ पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु पंचांचा इशारा येतोय नो, म्हणजे नक्कीच एक धावा कंप्लीट. हा परत एक दुसरा पण टॉस घ्या. हो हो चला फणसू आणि वरती चला. एक सामना मध्ये आहे त्याच्यानंतर होणार आहे. फक्त नाणेफेक उडवून घेतोय आपण. तुमच्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे नो आणि वाईट साठी. तुम्ही त्याचा वापर करू शकता परंतु एकच रिव्ह्यू असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. पाहूया कोणता उचल
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धावा कंप्लीट. काय घेतलंय? एक सामना होईल त्याच्यानंतर पटापट आता होणार आहेत म्हणून लवकर घेतलंय. पुन्हा एकदा नो चेंडू असणार आहे. पाहूया पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा नो, म्हणजे नक्कीच 9+1 एकंदरीत 1च्या मदतीला धावसंख्या पोहोचते 4 धावांवरती. आता तर 9-1 ना परत 2 धावा. फुलटा चेंडूला फायदा उचलला, पाठवून दिलाय सरळ खाऊ कोणाला सीमा रेषेपार येतोय खडखडीत षटकार डीजे. जॉर्कर लेवलचा प्रयास केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रनआउटचा खतरा होऊ शकतो. पाहूया डायरेक्ट हिट झालं नक्कीच रनआउटचा खतरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता. बॅट्समॅनला तंबूचा रस्ता. पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे मात्र परतावं लागेल बॅट्समनला. बॅक टू प्रॉब्लेम. सुंदर विकेटचं पतन झेलबाद होऊन बॅट्समनला परतावं लागेल बॅक टू माघारी डीजे. पोचते 11 धावा स्कोरवर वरती 11. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या विकेटचं पतन झालंय. किती बॉल झाले? 3 बॉल झाले. चेंडू घ्या. सिद्धेश बॅटिंग वरती येतो. सिद्धेश उर्फ बबन. सिद्धेश सामना करेल सागर याचा. खेळण्यासाठी सज्ज. 25 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या षटक प्रगतीवरती असताना पाहूया. सुंदर चेंडू. सुंदर चेंडू दिशा दाखवली त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. पळावं लागेल चेंडूच्या मागे. चेंडू चाललाय आउटफील्ड मागची खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय वन बम्स घरंगळत सीमा रेषेपार येतोय खणखणीत चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला. पाहूया क्षेत्ररक्षक बनावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप मिड विकेटला सीमा रेषेपार येतोय खणखणीत चौकार डीजे. फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा नोचा पंचांचा इशारा. चेंडू चाललाय वन बम सीमा रेषेपार. पुन्हा एक खणखणीत चौकार डीजे.
स्वागत करा सन्माननीय विचले साहेबांचं. आपण आवर्जून या स्पर्धेसाठी आलात, महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं, त्याबद्दल आम्ही आपले सहर्ष ऋणी आहोत. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, वाईड वर्गाचा प्रयास केला, प्रयत्नात मात्र यश येत आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत 6 चेंडूमध्ये धावा खर्च केला. आतापर्यंत थोडासा मागडा ठरलाय. 24 धावा खर्च केला. 48 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या 6 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केला. अफलातून फलंदाजी म्हणावे लागेल नाणीस संघाकडून. याच्यानंतर लगेचच साईदाम क्रिकेट संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्या अंतिम 11 लाईनअप करून घ्या प्लीज. आताच पुन्हा सांगायला लावू नका. गोलंदाजी मार्कर गुरु, शिवप्रेमी गांगेश्वर वर्सेस सोमजय महालक्ष्मी नाणीस यांच्यामध्ये चालू असलेला सामना पाहतोय. 25 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पहिल्या 7 चेंडूमध्ये 24 धावा खर्च केल्या. अनिकेत कलबडे कुठे असतील कृपया माझ्याकडे संपर्क करा. मनोहरजी चव्हाण साहेब यांना येऊन भेटा. अनिकेत कलबडे. दुसरा षटक पाहूया. संघाकडून घेऊन येत आहे गुरु. गुरुला मात्र गुरुसारखी कामगिरी करावी लागेल. पाहूया. गोलंदाजी मार्कर गुरु येतोय. स्ट्राईकला पण पाहतोय. वैभव स्ट्राईकला आहे. वैभव, सुंदर चेंडू वैभव यांच्या बॅट मधून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बनावं लागेल. दस्तकाला मस्तक दे. चेंडू चाललाय सीमा रेषेबाहेर. येतोय कणकणीत षटकार. डीजे कुठल्याच प्रकारचा व्यत्यय येत नाही. पाहिला गेला तो वारंवार चेंडू सीमा रेषेपर्यंत धाडतात. पुन्हा एकदा आडा बॅटने खेळला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण दर्शक. चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेबाहेर. येतोय खणखणीत षटकार. डीजे धावसंख्यांचा डोंगर पाहिलं तर 36 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारले. 45 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना कोणत्या प्रकारचा व्यत्यय येत नाही. पाहिला गेला तर बॅट्समॅन सुंदरशी कामगिरी करत आहेत. सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला, परंतु पंचांचे असतील दोन्ही हात समांतर. धावा असेल अवांतर वाईटच्या रूपाने 1 धावा नक्कीच खर्च केली आपल्या संघासाठी. एकंदरीत धावसंख्या 37 धावांवर 37. सुंदर चेंडू, परंतु खराब क्षेत्ररक्षण. आता मात्र मागच्या आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू थांबायचं नाव घेणार नाहीये. चेंडू चाललाय गरंगळत सीमा रेषेपार. वाईट प्लस 4 धावा म्हणजे एकंदरीत मिळतील 5 धावा आणि संधी असेल डीजेला. बेचाळीस धावा आतापर्यंत स्कोरवरती लागल्या. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. दुसऱ्या षटकामध्येच टार्गेट कंप्लीट केला गेला. सुंदर चेंडू आणि येतोय विनिंग 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 षटकार. या ठिकाणी सामना संपवलाय षटकाराने. आठवण करून दिली महेंद्रसिंग धोनी यांची. सीमा रेषेबाहेर. या ठिकाणी नाणीसने 1 हाती सामना मात्र जिंकलाय. चला याच्यानंतर लगेच आपण पुढच्या फेरीकडे. साईदाम क्रिकेट संघ साईदाम यांना विनंती करेन की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या.